राज्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाकडून राज्यातील बहुतांश भागांना पावसाचा ऑरेंज अलर्ट। मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात झपाट्याने बदल। पुण्याच्या भोरमधील मशालीचा माळ परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घरावरील पत्रे उडून रस्त्यावर। सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। संपूर्ण घटना एका व्यक्तीच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद। अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी। शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत मोकळ्या जागेत असलेला शेतमाल भिजला। पावसात भिजल्याने शेतमाल खराब होण्याची शक्यता आहे। गोंदिया जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। रब्बी हंगामातील धान पिकाला होणार फायदा, तर मका पिकासह भाजीपाल्याला फटका बसण्याची शक्यता। नागपूरसह परिसरात रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। नागपुरात वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे फळबागा रब्बी पिकांना फटका। आजही हवामान विभागाकडून नागपुरात अवकाळी पावसाचा इशारा। बुलढाणा जिल्ह्यात रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झाल्याने शेतकरी संकटात। तातडीने पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। यवतमाळ जिल्ह्यात रात्री वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाची हजेरी। गहू पीक भिजल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। लातूर शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। अशोक हॉटेल चौक भागातील झाड वाहनावर कोसळलं। 2 मोटरसायकल आणि कारचं नुकसान। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। पुण्याच्या चाकणमध्ये दुहेरी संकटात अडकलेल्या शेतकऱ्याने शेतमाल बाजारात फुकट विकला। युद्धजन्य परिस्थिती आणि अवकाळी पावसामुळे शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी त्रस्त।